नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सर्वांसमोर येऊन मात्र गौरीने वाजवली चक्क ह्या कामिनीच्या सनसनीत कानाखाली। तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की कशाप्रकारे ह्या कामिनीने आपल्या कमळीला सगळ्या जगासमोर खोटं ठरवायचा प्रयत्न केला आहे। पण मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपली कमळी साधीसुधी राहिलेली नाही आहे, कारण की आपली कमळी देखील ह्या कामिनीला चांगलीच उरून पुरली होती। परंतु मित्रांनो, आपल्या कमळीलाच मुळात हे सत्य माहीत नसतं की तीच खरं राजांची मुलगी आहे। त्याच्यामुळे आपली कमळी देखील चांगलीच प्रचंड घाबरून गेलेली असते। पण आता मित्रांनो, कमळीच्या मदतीला येणार कोण आहे त्या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे का? कारण की त्या ठिकाणी एंट्री करणार आहे चक्क आपली गौरी, म्हणजेच आपली सरू। कारण की राजन सगळ्यांना ओरडून सांगत असतो की कमळीच माझी मुलगी आहे, परंतु आता सगळे काही पुरावे त्या ठिकाणी असतात। त्याच्यामुळे आता सगळीकडे कामिनी सगळ्यांना पुरावे दाखवत असतात आणि म्हणते की हे सगळे हँडरायटिंग बघा, हे सगळे लेटर्स बघा, आणि ह्या कमळी मुळात गौरीची मुलगीच नाही, कारण की तिला तिची आई कशी दिसती हेच मुळात माहीत नाही आहे। कारण की गौरी कशी दिसती याबाबत ह्या कमळीकडे कोणतंही आणि काहीही पुरावा नाही आहे। तर आता हे सगळं सत्य बाहेर आल्याच्या नंतर मित्रांनो, अन्नपूर्णा आजींना सगळ्यात मोठा धक्का बसतो। कारण की त्यांना वाटतं की कमळीने मला आत्तापर्यंत फसवलंय आणि कमळी मला फसवतच आलेली आहे। पण ही अन्नपूर्णा आजी झालीच काय आणि महाजनांचं कुटुंब झालंच काय? ह्यांनी आपल्या कमळीचे उपकार विसरायला नको हवे आहेत। कारण की अन्नपूर्णा आजी आज जर बरी झालेली आहे, ह्याला सगळे काही कमळी जबाबदार आहे। आणि दुसरीकडे मात्र तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो की ह्या कामिनीने आणि रागिनीने आत्तापर्यंत मात्र आपल्या राजन काकांना आणि सोबतच तुम्ही पाहिलं की आजोबांना पण किती सारा त्रास देण्याचा प्रयत्न केला होता। पण आपल्या कमळीने ते सगळं घर काय वठणीवरती आणलेलं आहे आणि कशा प्रकारे आणलेलं आहे। आणि हे सगळं घडत असताना मात्र मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट तुम्ही चांगल्याच प्रकारे नोटीस केली असेल की यामध्ये बिचारा आपल्या कमळीची कुठेही आणि कसल्याही प्रकारची कुठंच चूक नव्हती। पण आता ज्या क्षणाला मात्र आपल्या कमळीला कळतं की ती खरंच राजांची मुलगी आहे, म्हणजेच गौरी जगासमोर येते सगळे आणि ओरडून सांगते की कमळी माझी मुलगी आहे, आणि त्यावेळेस मात्र आपल्या कमळीला धक्का बसतो। कारण की कमळीला माहीत असतं की आपल्या आईचं नाव तर सरू आहे, मग गौरी कसं काय? तर तिथून सुरू होती खरी मित्रांनो कहाणी। कारण की भूतकाळात घडलेल्या घटनांची सगळी काही चाचणी आता बाहेर येणार आहे। कारण की कशाप्रकारे ह्या कामिनीने आणि रागिनीने आपल्या गौरीचा म्हणजेच आपल्या सरूचा कशाप्रकारे छळ केलता, आता हे सगळं बाहेर येणार आहे ट्विस्ट वाईज। कारण की तुम्हाला माहीत असेल की आपल्या गौरीने म्हणजेच आपल्या कमळीच्या आईने खूप साऱ्या यातना सहन केलेल्या असतात। तिने जगापासून पळून जाण्याचा खूप सारा प्रयत्न केलेला असतो, कारण की कामिनीने त्यांचा एवढा बेकार छळच केलेला असतो। पण तरी देखील मित्रांनो, आता फायनली वेळ अशी येते की आता कमळीला न्याय भेटून देण्यासाठी आपल्या गौरीला जगासमोर यावंच लागतं। आणि त्या क्षणाला राजांच्या पायाखालची जमीन सरकते, अन्नपूर्णा आजींच्या पायाखालची जमीन सरकते। टेन्शन येतं मात्र सगळ्यात जास्त या कामिनीला कळतच नाही की आता करावं काय। कारण की हीच ती गौरी आणि हीच ती कमळीची आई आहे हे कळल्याच्या नंतर मात्र कामिनीला जास्त टेन्शन येतं। कामिनीला वाटतं की आधीच जर मला हे सत्य माहीत असतं तर हिचा काटा मी कधीच काढला असता आणि सोबतच ह्या कमळीला संपवलेलं असतं। पण आता वेळ हातातून निघून गेलेली असते कामिनीच्या, त्याच्यामुळे कामिनीला काही सुधरत नसतं की आता नेमकं करावं काय। त्याच्यामुळे कामिनी आता चांगल्याच प्रकारे मित्रांनो तोंडावरती पडलेली असते। पण दुसरीकडे मात्र घडती भयानक अशी गोष्ट, कारण की नयनताराला शॉक बसलेला असतो। तिने शब्द दिलेला असतो अन्नपूर्णा आजींना की तुमची मोठी नात आल्याच्या नंतर मी तिच्याशी माझ्या ऋषीचं लग्न लावून देईल। पण आता मित्रांनो, ज्या क्षणाला सगळं सत्य बाहेर येतं त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकून जाते। आणि नयनताराला धक्का हा पण बसतो की तिच्या घरामध्ये काम करणारी साधना काकू ही राजांची खरी बायको आहे। त्यावेळेस मात्र त्यांना समजत नाही की नेमकं सत्य काय आणि खोटं काय। तर हे सगळं मित्रांनो तुम्ही पुढे पाहचाल, पण त्यावेळेस मात्र आपली गौरी सगळ्यांसमोर या कामिनीचं थोबाड फोडते आणि आपल्या कमळीला योग्य तो न्याय मिळवून देतेच। कारण की मित्रांनो, आपल्या कामिनीला आत्तापर्यंत तिने केलेल्या पापाची शिक्षा भेटलेली नसते, त्याच्यामुळे शेवटी गौरीच आपली ह्या कामिनीला पापाची शिक्षा देते। तर हे सगळं तुम्ही पुढे पाहचाल मित्रांनो, पण आपल्यासोबत तुम्ही जोडायला विसरू नका, कारण की दररोज दुपारी तुम्हाला ह्या मालिकेचे अपडेट तर पाहायला भेटतीलच, आणि मित्रांनो संध्याकाळी पण तुम्हाला अपडेट पाहायला भेटतील। त्याच्यामुळे आपल्या चॅनलला जोडायला अजिबात देखील विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।